नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आवास प्लस 2024 अंतर्गत आपल्या गावामध्ये किती लोकांनी सेल्फ सर्वे किंवा असिस्टंट सर्वे केला आहे ते ऑनलाईन कशा प्रकारे बघायचे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या माहिती फॉर यू या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची माहिती पुढे भेटत राहील। चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील क्रोम ब्राउझर ओपन करायचे आहे आणि तिथं आवास प्लस 2024 या प्रकारे टाईप करून त्याला सर्च करायचं आहे, किंवा या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल, तिथून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवर येऊ शकता। तर मित्रांनो, ही वेबसाईट ओपन झाल्यावर तुम्हाला इथं आवास प्लस डॅशबोर्ड दिसणार आहेत। तिथं ॲनालिटिकल डॅशबोर्ड आणि समरी रिपोर्ट। तर इथं आपल्याला काय करायचे आहे, समरी रिपोर्ट हा ऑप्शन दिले त्याच्यावर क्लिक करायचे। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला एक नवीन विंडोजवर रिडायरेक्ट केलं जाईल। तर मित्रांनो, ते नवीन विंडोज या प्रकारे असणार आहे, जिथं तुम्हाला आवास प्लस सर्वेअर रिपोर्ट याच्यामध्ये 4 ऑप्शन दिले। त्याच्यानंतर आवास प्लस सर्वे रिपोर्ट असे या प्रकारे इथं ऑप्शन दिलेले आहेत। तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकतात की सर्वेअर टू ग्रामपंचायत मॅपिंग स्टेटस या प्रकारे इथं ऑप्शन दिले। तर आपल्याला इथं बघायचे आहेत आवास प्लस सर्वे रिपोर्ट। याच्यामध्ये तुम्हाला 3 नंबरचा सर्वे रिपोर्ट डिटेल, याच्यामध्ये सर्वे डिटेल रिपोर्ट हा ऑप्शन दिलेला आहे, त्याच्यावर क्लिक करायचे आहे। तर मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला सर्वे डिटेल रिपोर्ट हा ऑप्शन दिला आहे, त्याच्यावर क्लिक करायचे आहे। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला या प्रकारे इंटरफेस ओपन झालेला दिसणार आहे, जिथे तुम्हाला सर्वे टाईप इथं लेफ्ट साईडला सर्वे टाईप दिलेलं आहे। तिथं सर्वे टाईपमध्ये तुम्हाला असिस्टेड किंवा सेल्फ, जर तुम्ही आपल्या गावामध्ये किती सेल्फ सर्वे झाले ते बघायचे असेल तर इथे तुम्हाला सेल्फ याच्यावर क्लिक करायचं आहे। सेल्फवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला परत आणखी स्टेट सिलेक्ट करायचे आहे। स्टेट सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा म्हणजे आपला स्टेट इथं महाराष्ट्र आहे, तर आपण इथं महाराष्ट्र सिलेक्ट करून घेऊयात। त्याच्यानंतर मित्रांनो, पुढे तुम्हाला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करावा लागणार आहे। तर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करण्यासाठी तुम्हाला इथं आपला डिस्ट्रिक्ट जो काही असेल तो डिस्ट्रिक्ट इथं सिलेक्ट करायचा आहे। डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर ब्लॉक म्हणजे आपली पंचायत, इथं आपली पंचायत सिलेक्ट करायची आहे। त्याच्यानंतर आपली ग्रामपंचायत जी काही असेल ती इथं ग्रामपंचायत सिलेक्ट करायची आहे। जी काही ग्रामपंचायतमध्ये आपण मोडतो ती ग्रामपंचायत इथून सिलेक्ट करून घ्यायची आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही व्यवस्थित माहिती फिलअप करायची आहे। मित्रांनो, इथं सर्वे डिटेल फिलअप झालेली आहे। सर्वे टाईप इथं सेल्फ सर्वे केला आपण, त्याच्यानंतर स्टेट आपला महाराष्ट्र सिलेक्ट केला, त्याच्यानंतर डिस्ट्रिक्टमध्ये जो जिल्हा तुमचा असेल तो जिल्हा इथे सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर ब्लॉक म्हणजे तुम्ही ज्या तालुक्यामध्ये येतात तो तालुका ते सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर आपली पंचायत म्हणजे आपण ज्या ग्रामपंचायतमध्ये येतो ती ग्रामपंचायत इथं सिलेक्ट करायची। झाल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला राईट साईडला समरी दिसणार आहे। तर इथं टोटल हाऊस होल्ड किती आहेत, 15 सर्वे झालेले आहेत। त्याच्यानंतर मेल बेनिफिशरी किती आहेत, 15 आहेत। त्याच्यानंतर फिमेल बेनिफिशरी 0, त्याच्यानंतर ST बेनिफिशरी 13, त्याच्यानंतर SC बेनिफिशरी 0, अदर बेनिफिशरी 2, त्याच्यानंतर डिसेबल बेनिफिशरी 0, त्याच्यानंतर जॉब कार्ड व्हेरीफाईड म्हणजे जे 15 टोटल हाऊस होल्ड झालेत 15 त्यांचे जॉब कार्ड इथं व्हेरीफाईड झालेले आहेत। त्याच्यानंतर आधार व्हेरीफाईड, इथं आधार व्हेरीफाईडसुद्धा 15 दाखवत आहेत। त्याच्यानंतर KYC डन झाली किंवा नाही ते सुद्धा इथं दिलेलं आहे। त्याच्यानंतर लँडलेस म्हणजे इथं हे लाभार्थ्यांपैकी 5 लाभार्थी हे लँडलेस लाभार्थी आहेत। अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गावातील किती लोकांचे सर्वे झाले किंवा आपल्या गावामध्ये किती सर्वे झाले ते ऑनलाईन अशा प्रकारे बघू शकतात। तर मित्रांनो, हा जर व्हिडिओ आवडला असेल ना की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांना सांगा, जेणेकरून त्यांनासुद्धा माहीत होईल की आपल्या गावामध्ये किती सर्वे झालेले आहेत। तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।